1945 मध्ये दुसरे महायुद्ध शिगेला पोहोचले असताना अमेरिकेने जपानवर अणुबॉम्ब टाकण्याचा ऐतिहासिक आणि वादग्रस्त निर्णय घेतला। यामागील मुख्य कारणे होती जपानचे सततचे युद्ध सुरू ठेवण्याचे धोरण आणि शरणागती न स्वीकारण्याचा हट्ट। अमेरिकेला युद्ध लवकर संपवायचे होते, कारण दीर्घकाळ चालणाऱ्या युद्धामुळे दोन्ही बाजूंनी प्रचंड जीवित आणि आर्थिक हानी होत होती। 6 ऑगस्ट 1945 रोजी हिरोशिमावर लिटल बॉय आणि 9 ऑगस्ट रोजी नागासाकीवर फॅट मॅन ही अणुबॉम्ब टाकण्यात आली। या हल्ल्यांमुळे लाखो लोक मारले गेले, शहरं उद्ध्वस्त झाली आणि दीर्घकालीन रेडिएशनच्या परिणामांनी अनेकांचे आयुष्य बदलले। अमेरिकेचा असा दावा होता की या कृतीमुळे जपानने 15 ऑगस्ट 1945 रोजी शरणागती पत्करली आणि युद्ध संपले, ज्यामुळे आणखी मोठ्या प्रमाणावर होणारा रक्तपात टळला। तथापि या निर्णयावर आजही नैतिक, मानवी आणि राजकीय दृष्टिकोनातून चर्चा आणि वादविवाद होतात। अणुबॉम्बचा वापर हा मानवतेच्या इतिहासातील सर्वात विनाशकारी आणि विचार करायला लावणारा प्रसंग मानला जातो, ज्याने युद्धाच्या स्वरूपाला आणि जागतिक राजकारणाला कायम